नमस्कार मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आपला आजचा टॉपिक होता, बेसिकली आजचा आपला हा टॉपिक होता की किती प्रोटीन बॉडीसाठी रिक्वायर्ड आहे चांगले मसल बिल्ड करायसाठी. म्हणजे स्पेसिफिकली म्हणायचं गेलं तर की किती प्रोटीन घेतल्यानंतर एखाद्या पर्सनसाठी किती प्रोटीन इनफ आहे आणि मॅक्झिमम तो किती प्रोटीन घेऊ शकतो. मसल ग्रोथसाठी झालं, बॉडी बिल्डिंगसाठी झालं, स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी झालं, कोणत्याही गोष्टीसाठी झालं, बेसिकली प्रोटीन हे गरजेचं आहे. तुम्हाला जर चांगला फिजिक बनवायचे असेल, स्ट्रेंथ हवी असणार तुम्हाला, तर प्रोटीन घेणं गरजेचं आहे. आणि डे टू डे लाईफमध्ये सुद्धा प्रत्येक माणसाने इनफ प्रोटीन घेतलं पाहिजे. सध्या ही काळाची गरज आहे बघायला गेलं तर. आणि जे वर्कआउट करतात, त्यांचा व्यायाम आहे, त्यांना चांगली बॉडी बनवायची आहे, त्यांना जरा शो करायचा आहे की हो, गेन्स घ्यायचे असतील चांगले, डिसेंट फिजिक दाखवायचे असेल, बिल्ड करायचे असेल, प्रोटीन तर एक अनिर्वाय पार्टच झाला त्याचा एक प्रकारे गेलं तर. याच्या विना तर काहीच होऊ शकत नाही. तर आपला आजचा हाच प्रश्न होता की किती प्रोटीन घेणं गरजेचं आहे की की तुम्ही चांगल्या प्रकारे एक बॉडी बनवू शकता त्याच्यावर. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया की किती प्रोटीन घेऊ शकता तुम्ही आणि आणि काही कोणकोणते इझी सोर्सेस अवेलेबल आहेत, मी कोणते सोर्सेस घेतो हे सुद्धा मी बेसिकली सांगेन तुम्हाला. तर फर्स्टली तुमचा जो बॉडी वेट आहे अप्रॉक्स, आता मी माझं एक्झाम्पल देतो. माझं 70 किलो वेट आहे. 70 किलोच्या हिशोबाने मी 70 × 1, आयदर 70 × 1.5, अप्रॉक्स 1.5च्या दरम्यान मी मल्टिप्लिकेशन करणार. म्हणजे बॉडी वेटच्या के जी वाईज 1 to 1.5 मी मल्टिप्लाय करायचं. तर माझं वेट 70 आहे, तर मी अप्रॉक्स 70 to 105, 105, 70 ते 105 ग्रॅममध्ये, इतक्या ह्याच्यामध्ये मी प्रोटीन घेऊ शकतो. मिनिमम टू मिनिमम एक क्रायटेरिया आहे 70, मॅक्झिमम 105. 105 ग्रॅमपेक्षा जास्त प्रोटीन नाही माझ्यासाठी हेल्पफुल आहे. मला त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. जे एक्सेस प्रोटीन घेतोय मी, त्याचा मला एक्सेस प्रोटीनचा काहीच उपयोग होणार नाही. तर असं विचार नका करू की तुम्ही जास्त प्रोटीन घेताय तर तुमची ग्रोथ हे लवकर होईल, फास्ट होईल. तर याचा काहीच उपयोग होणार नाही. मॅक्स टू मॅक्स वेटच्या 1.5 टाइम्स तुम्ही प्रोटीन घेतायत, इनफ झालं. इनफ, मोर दॅन इनफ झालं. त्याच्याहून जास्त गरज नाही आहे फालतू पैसा वेस्ट करू नका. तर हे तर झालं बोलणं. अजून तुम्हाला एक्झाम्पल दिलं तर समजा एखादा पर्सन 50 kgचा आहे, तर 50 kgचा असेल तर त्याला 50 ग्रॅम प्रोटीन पासून 75 ग्रॅम प्रोटीन, 1.5च्या हिशोबाने 75 होतात. तर 50 ते 75 मध्ये त्याचं इनफ झालं, त्याला 105 ग्रॅम प्रोटीनची गरज नाही. समजलं? तर तेच की 1.5 इनफ झालं. अपार्ट फ्रॉम दॅट, बेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन आणि चीप जर सोर्सेस हवे असतील, एग्स खूप इझिली अवेलेबल आहेत. तुम्हाला ह्याच्यामध्ये पर ग्रॅम, पर 1 रुपयाला 1 ग्राम प्रोटीन भेटते. अप्रॉक्स तुमचं वेटनुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता सध्या 6 रुपयाचा एक अंडा चालू आहे. 6 रुपयाच्या अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन भेटतं. तर एक बेसिकली खूप तुम्हाला सोपं जाते प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण करणं. पण काही जणांना अंडे आवडत नाहीत, काही जणांना खाऊ वाटत नाही, असं पण असते. तर तुम्ही चिकन ब्रेस्ट खाऊ शकता, चिकन खाऊ शकताय, बेसिकली चिकन खाऊ शकता. प्रत्येक चिकनच्या 100 ग्रॅम चिकनमध्ये सुद्धा 30 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन भेटतं. अपार्ट फ्रॉम दॅट, पनीर खाऊ शकता. आजकाल मार्केटमध्ये पनीर, फेक पनीर सुद्धा भेटत आहे. तर त्याच्या हिशोबाने तुम्ही चूज करू शकता की चांगलं पनीर शोधून ब्रँड वाईज पण घेऊ शकता. 100 ग्रॅम पनीर्समध्ये अप्रॉक्स 20 to 25 ग्रॅम प्रोटीन भेटतं तुम्हाला. तर ते सुद्धा एक
इझी वे आहे प्रोटीनसाठी. पनीर झालं, सोया झालं, सोया चंक्स पण खाऊ शकता. अँटी न्यूट्रिएंट्स असतं, पण बेसिकली थोडंसं सोप करून जरा केलं तर बेनिफिशियल आहे ते. त्याचे काही नुकसान बोलू नाही शकत, असं अँटी न्यूट्रिएंटच आहे. पण बेसिकली ते थोडं तुम्ही त्याला सोप केलं, चांगलं हे केलं तर ते सुद्धा इतकं बेनिफिशियलच आहे एक प्रकारे. तर सोया चांगला ऑप्शन आहे. पनीर आहे, चिकन आहेत, अंडे आहेत. मी सकाळी 5 अंडे खातो. दुपारी दुपारी माझी रेग्युलर मील असते आणि त्याच्यात ते सोडून संध्याकाळी मी अप्रॉक्स 3 अंड्याची आमलेट बनवतो. तर हा माझा एक बेसिक हे झालं. म्हणजे साहित्रिक 18 हे झाले आणि 6 पंचे 30, 18 30 48 ग्रॅम झाले. आणि डेली मीलमधनं मला अप्रॉक्स 20 ग्रॅमचं प्रोटीन भेटून जातं. 48 50 आणि 20 मी अप्रॉक्स 70 ते 72 ग्रॅमचं प्रोटीन घेतो. तर हे इनफ प्रोटीन आहे माझ्यासाठी सध्या तरी, इनफ आहे. आणि तुम्ही जसं बघू शकता की मी एक रिसेंटली बिल्ड केलेलं आहे, पण मला पण ह्याच्यावर अजून वर्क करायचं आहे. मला पण डेफिनेशन हवे. सध्या माझं पण चालू आहे, तर मी करत आहे का मी मोर दॅन 4 टाइम्स वीक जातो जिममध्ये. तर मी असेच व्हिडिओ बनवत राहील. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.